एव्हरीवन, आपण पाहत आहोत बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन म्हणजे BMC हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आज आपण रिव्हिजन पाहत आहोत युनिट नंबर 4 ची. युनिट नंबर 4 ची रिव्हिजन आपण पाहत आहोत. युनिट नंबर 4 आहे बिल्डिंग कम्युनिकेशन. तर बिल्डिंग कम्युनिकेशन हा जो युनिट नंबर 4 आहे याचं मार्कांचं वेटेज खूप चांगलं आहे. म्हणजे 16 मार्कांचा हा युनिट आहे. 16 मार्कांचं वेटेज या युनिटला आहे. तर बाळांनो, या युनिटमध्ये असे कोणते पॉईंट्स आहेत जे खूपच इम्पॉर्टंट आहेत? तर पहा बाळांनो, या ठिकाणी ते पॉईंट्स आहेत जे आपल्याला या युनिटमध्ये डिटेलमध्ये करायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला डोअर्स. बिल्डिंग कम्युनिकेशन म्हणजे काय हे समजून घ्या पहिले. बिल्डिंग कम्युनिकेशन म्हणजे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर बिल्डिंगमध्ये आत बाहेर जाण्या येण्याकरता किंवा बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरवर येण्याकरता जे काही कम्युनिकेशन सिस्टीम असते, म्हणजे बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या पॉईंटला कम्युनिकेट करण्याकरता जी सिस्टीम असते त्याला म्हणतात बिल्डिंग कम्युनिकेशन. मग त्यात काय काय येतं? तर त्यात येतं डोअर्स म्हणजे दरवाजे, विंडोज म्हणजे खिडक्या, लिंटेल्स म्हणजे बाहेरचं पावसाचं पाणी खिडकीमधून आत येऊ नये, दरवाजामधून आत येऊ नये म्हणून त्याच्यावरती केलेले असतात लिंटेल्स आणि छज्जा. त्यानंतर स्टेअरकेस म्हणजे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायला, वरून खाली यायला स्टेअरकेस असते. मग हे झाले आपले बिल्डिंग कम्युनिकेशन्स. त्यामध्ये डोअर्स, विंडोज, लिंटेल्स आणि स्टेअरकेस या 4 पॉईंट पाहायला भेटतात. आता डोअर्समध्ये काय करायचं आहे? तर डोअर कुठे कुठे प्रोव्हाइड करतात त्याचे लोकेशन तुम्हाला करायचे. त्यानंतर वेगवेगळ्या साईजचे डोअरची वेगवेगळी साईज ती तुम्हाला प्रॉपर करायची आहे. त्यानंतर कॉम्पोनंट की जे काही डोअर्स असतात त्याचे वेगवेगळे कॉम्पोनंट कोणते ते तुम्हाला करायचे आहेत. आणि डोअरचे वेगवेगळे टाईप्स तुम्हाला करायचे आहेत. आता डोअरचे टाईप्स खूप जास्त आहेत, खूप सारे टाईप्स आहेत. त्यातले कमीत कमी 4 टाईप प्रॉपर करा. प्रत्येक टाईपला एक्सप्लेन करायला 3 ते 4 सेंटेन्सेस लर्न करा. खूप सोपं आहे. फक्त 4च टाईप करायचे आहेत प्रॉपर. आणि ते 4 टाईप करा जे थोडेसे जास्त वेळा एक्झामला रिपीटेड आहेत. मग पाहिजेत विंडोज कुठे कुठे प्रोव्हाइड करतात? विंडोजच्या लोकेशन, विंडोजच्या वेगवेगळ्या साईज, विंडोजसाठी यूज केले जाणारे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आणि विंडोजचे वेगवेगळे टाईप्स. हे एवढं तुम्हाला पाहायचं आहे. म्हणजे जे तुम्ही डोअरचं पाहताय तेच तुम्हाला विंडोजचं पाहायचं आहे. त्यानंतर लिंटेलचे वेगवेगळे टाईप्स पाहिजेत. फक्त लिंटेलचं बाकी काही नाही. लिंटेल वेगवेगळे कोणकोणते टाईपचे असतात. त्यानंतर तुम्हाला स्टेअरकेस पाहिजेत. स्टेअरकेसचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स, स्टेअरकेसचे वेगवेगळे टाईप्स आणि स्टेअरकेसच्या स्केचेस एक्झामला येतात. याच्यामध्ये जर तुम्ही मला विचारलं कोणत्या स्केच येतात, तर जनरली स्टेअरकेसच्या ज्या डायग्रॅम्स आहेत त्या एक्झामला येतात म्हणजे येतात. स्क्रीनशॉट घ्या. हे आहेत तुमचे इम्पॉर्टंट पॉईंट्स फॉर द युनिट नंबर 4. वरद बरं, आता डोअर्स पाहूयात बरं का. डोअर्स कुठे प्रोव्हाइड करतात? तर डोअर्स हा आपला पहिला टॉपिक आहे. या युनिटचा पहिला टॉपिक आहे डोअर्स. त्यामध्ये डोअरचे लोकेशन कुठं कुठं असतात? डोअर आपण कुठे कुठे प्रोव्हाइड करतो? एक्सटर्नल आणि इंटरनल वॉलमध्ये प्रोव्हाइड करतो. म्हणजे एक्सटर्नल वॉलमध्ये सुद्धा डोअर्स असतात, इंटरनल वॉलमध्ये सुद्धा डोअर्स असतात. तर बाळांनो, डोअर्स आपण कुठे कुठे प्रोव्हाइड करतो? तर एक्सटर्नल वॉलमध्ये डोअर्स प्रोव्हाइड करतो, इंटरनल वॉल्समध्ये डोअर्स प्रोव्हाइड करतो. त्यानंतर नियर कॉर्नर्स अवॉइडेड, ज्या ठिकाणी कॉर्नर असतो कॉर्नरच्या तिथे स्ट्रेंथ मिळावी म्हणून डोअर्स प्रोव्हाइड करतो. अपोजिट विंडोज फॉर व्हेंटिलेशन, समजा या बाजूला खिडकी येतं, खिडकीच्या अपोजिट साईडला व्हेंटिलेशन म्हणून डोअर्स प्रोव्हाइड करतो. मग डोअर्स कुठे कुठे प्रोव्हाइड करतात? अपोजिट विंडो म्हणजे खिडकीच्या विरुद्ध बाजूला व्हेंटिलेशन करता डोअर्स प्रोव्हाइड करतो. ज्या ठिकाणी कॉर्नर आहे कॉर्नरला स्ट्रेंथ मिळावी म्हणून कॉर्नर जिथे जिथे असतात तिथं कॉर्नरला थोडंसं अवॉइड करून आपण डोअर्स प्रोव्हाइड करतो. एक्सटर्नल वॉलमध्ये डोअर्स प्रोव्हाइड करतो आणि इंटरनल वॉलमध्ये सुद्धा डोअर्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल रूम आहे, इकडे हॉल आहे, इकडे किचन आहे. हॉलमधून घरामध्ये एंट्री आहे, मग एक्सटर्नल वॉलमध्ये डोअर असतो हॉलला बाहेरून, आणि हॉलमधून किचनमध्ये जायला परत एक डोअर असतो. 2 खोल्यांमध्ये आतल्या आत जायला इंटरनल वॉलमध्ये पण डोअर असतो. मग डोअर कुठे कुठे प्रोव्हाइड करतात हे झाले लोकेशन. याच्यात एक एक सेंटेन्स एक्सप्लेन करता येईल तुम्हाला. बरं, आता स्टँडर्ड साईजेस. डोअरची स्टँडर्ड साईज काय? तर डोअरची स्टँडर्ड हाईट 2 मीटर टू 2.1 मीटर असते.
दरवाज्याची जी स्टँडर्ड हाईट आहे ती 2 मीटर ते 2.1 मीटर, 2 मीटर टू 2.1 मीटरच्या दरम्यान असते. जनरली आपण 2.1 मीटर हाईट घेतो, स्टँडर्ड हाईट आहे दरवाज्याची. आणि दरवाज्याची जी विड्थ आहे ती 0.75 टू 1.2 मीटर घेतो. दरवाज्याची जी काही विड्थ आहे ती 0.75 टू 1.2 मीटर घेत असतो. जनरली आपण 1 मीटर हाईट विड्थ घेत असतो. विड्थ ती 1 मीटर घेतो किंवा 1.2 मीटर आपण घेतो जनरली. कळाली का रे स्टँडर्ड हाईट आणि विड्थ? लोकेशन कळाले? ओके. त्यानंतर येतं आपण जेव्हा दरवाजाची फिटिंग करतो, दरवाजा जेव्हा बिल्डिंगला आपण जोडतो तेव्हा कोणकोणते कॉम्पोनंट्स असतात, दरवाजाचे वेगवेगळे कॉम्पोनंट कोणते? तर दरवाजाला असते फ्रेम. काय असते डोअरला? फ्रेम. डोअरला असते फ्रेम, दरवाजासाठी फ्रेम असते. आता ही जी फ्रेम आहे ही कधी कधी काचेची असते, ग्लासची, कधी कधी वूडची म्हणजे वुडन फ्रेम असते, लाकडाची फ्रेम, कधी कधी काचेची असते, कधी कधी ॲक्रेलिकची असते, कधी कधी PVCची पण असते. ओके. बरं, शटर असतं, शटर पण प्रोव्हाइड केलेलं असतं डोअरला. ठीक आहे. त्यानंतर येतात हिंजेस म्हणजे बिजागिऱ्या वगैरे, दरवाजा उघडताना लावण्याकरता बिजागिऱ्या असते बा, हिंजेस असतात. होल्ड फास्ट असतात. होल्ड फास्ट म्हणजे नट बोल्टाची अरेंजमेंट. मग आपण दरवाजाची फिटिंग करतो. होल्ड फास्ट. लिंटेल असतं, दरवाजा बाहेरचं पावसाचं पाणी दरवाजातून आत येऊ नये म्हणून जिथं दरवाजा आहे त्याच्यावरती अशी टोपी असते बा, तिला लिंटेल म्हणतात. म्हणजे ते दरवाजा आहे तिथं वरती लिंटेल असतो, त्याच्या खाली थ्रेश होल्ड असतो म्हणजे चौकट. ठीक आहे. मग काय काय असतं? फ्रेम असते, शटर असतं, हिंजेस असतात, होल्ड पास असतो, लिंटेल आणि थ्रेश होल्ड असतो. बघा इकडे बघा बाळांनो, सॉरी, हां इकडे बघा. आता या ठिकाणी दिसत आहेत का या हिंज? हा तुमचा डोअर आहे. डोअरवरती लावलेले पॅनल्स आहेत. ओके. हा ग्लासचा म्हणजे काचेचा पॅनल आहे, हे वुडन पॅनल आहे. ही दरवाजाची जी कडेची आहे ना हिला म्हणतात फ्रेम. फ्रेममध्ये असते वरचा जो टॉपचा पोर्शन आहे, टॉपचा बॅटन, लाकडाचा बॅटन, याला म्हणतात टॉप रेल. हे जे खालचा बॉटम आहे याला म्हणतात बॉटम रेल. हे वुडन पॅनल, हे काचेचा पॅनल म्हणून ग्लास पॅनल. त्यानंतर इकडं जर तुम्ही पाहिलं तर ही काय रे, बघा या बिजागिऱ्या म्हणजे हिंज आहे पा, दिसल्या हिंज, या हिंजेस आहेत. त्यानंतर बाळांनो आपल्याला पाहायला भेटतंय या ठिकाणी बघा उमरा म्हणजे चौकटीचा खालचा भाग, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो थ्रेशहोल्ड. काय म्हणतो? थ्रेशहोल्ड. आणि हे जे हिंजेस आहे याला लावण्याकरता आपण काय वापरलं? स्क्रू वगैरे वापरलेत, याला म्हणतात होल्ड फास्ट. ठीक आहे. असे वेगवेगळे कॉम्पोनंट, अजूनही खूप सारे कॉम्पोनंट पार्ट असतात, पण आपल्याला जे आहेत ते एवढेच. ठीक आहे. काय डाऊट आहे? समजलं? असे प्रत्येकाबद्दल तुम्हाला 2-2 सेंटेन्स लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर येतं बाळांनो टाईप्स ऑफ डोअर. आता डोअरचे खूप सारे टाईप्स आहेत, कुठले तरी 4 टाईप्स तरी आपल्याला डिटेलमध्ये माहीत पाहिजे. त्या 4 टाईपच्या डोअरची डायग्राम काढता आली पाहिजे. 2-2, 3-3 सेंटेन्स इन्फॉर्मेशन लिहिता आली पाहिजे. तर डोअरच्या टाईप्समध्ये पाहायचं आहे बॅटन्ड अँड लेज्ड डोअर्स, पॅनल्ड डोअर्स. आता आपण पाहिला तो पॅनल्ड डोअर होता, ज्याच्यामध्ये एक ग्लास पॅनल होता, खाली वुडन पॅनल होता. असे पॅनल्ड डोअर असतात. फ्लश डोअर, डायरेक्ट पुराच्या पुरा फ्लश डोअर असतो. नंतर ग्लेज्ड डोअर म्हणजे पूर्ण काचेचा डोअर. स्लायडिंग डोअर, स्लाइड करतात तो डोअर. रिव्हॉल्विंग डोअर म्हणजे फिरता डोअर. मग रिव्हॉल्विंग डोअर, स्लायडिंग डोअर, ग्लेज्ड डोअर, फ्लश डोअर, पॅनल्ड डोअर, बॅटन्ड अँड लेज्ड डोअर, असे डोअर्स असतात. बघा इकडे बघा खूप सारे दरवाजाचे टाईप आहेत. आता इथं वुडन डोअर आहे म्हणजे पूर्ण लाकडाचा डोअर आहे. ग्लास डोअर आहे म्हणजे पूर्ण काचेचा डोअर आहे. स्लायडिंग डोअर आहे म्हणजे तो डोअर असा स्लाइड होतोय. इथं फोल्डिंग डोअर आहे म्हणजे डोअरचे जे पॅनल्स आहे ते फोल्ड होतात म्हणून हे फोल्डिंग डोअर आहे. हे बघा पूर्ण पॅनल एकसारखा आहे, एकाच पॅनलपासून डोअर बनवला आहे. हा पॅनल्ड डोअर आहे. ठीक आहे. फ्लश डोअर म्हणजे असं ओपन करतात पाहतो तर असा असतो फ्लश डोअर. हा डच डोअर आहे, ते चर्चला असतो ना डोअर, याला डच डोअर म्हणतात. ठीक आहे. अजून याच्यामध्ये आपल्याला PVC पासून बनवलेला PVC डोअर आहे, बांबूपासून बनवलेला बांबू डोअर आहे, ॲल्युमिनियमपासून बनवलेला ॲल्युमिनियम डोअर आहे. ॲल्युमिनियम डोअर लिफ्टला असतो पा. त्यानंतर स्टीलचा पण डोअर असतो. तर असे वेगवेगळे डोअर्स आपल्याला पाहायला भेटतात. कळतंय? बॅटन्ड अँड लेज्ड डोअर असतो. ग्लेज्ड म्हणजे पूर्ण काचेचा डोअर असतो. स्लाइड होणारा स्लायडिंग डोअर असतो. वुडन डोअर असतो. कळतंय का? जमेल का असं डोअर? ओके.
हे बघा रिव्हॉल्विंग डोअर असा फिरता डोअर असतो, तो असा गोल गोल फिरतो पहा. हा ॲटोमॅटिक डोअर म्हणजे आपण पुढे गेलो की तो डोअर ॲटोमॅटिक ओपन होतो, तो ॲटोमॅटिक डोअर आहे. ठीक आहे. हे बघा हा लोअर डोअर आहे, दिसतोय हा लोअर डोअर असा असतो. याच्यामध्ये ना तुम्हाला हॉरिझॉन्टल पट्ट्या दिसतात. हा लोअर डोअर आहे. हिंज केलेला हा हिंज्ड डोअर आहे. हे पॅनल सिंगल पॅनलमध्ये केलेला हा पॅनल डोअर आहे. हां पूर्ण काचेचा असेल तर ग्लेज्ड डोअर आहे. मला वाटतं समजले टाईप्स. ओके. यातले कुठले पण 4 करा व्यवस्थित आणि त्यामध्ये 2-3 सेंटेन्स इन्फॉर्मेशन आणि डायग्राम काढा. त्यानंतर येतं बाळांनो विंडोज. तर विंडोजचं लोकेशन काय, विंडोज आपण कुठे कुठे प्रोव्हाइड करतो. विंडोज आपण प्रोव्हाइड करतो लाईट आणि व्हेंटिलेशन. ज्या डायरेक्शनने लाईट येईल आणि व्हेंटिलेशन येईल, ज्या डायरेक्शनने प्रकाश आतमध्ये येतो, ज्या डायरेक्शनने वारा हवा आतमध्ये येते, व्हेंटिलेशन होतं, त्या डायरेक्शनला आपण विंडो प्रोव्हाइड करतो. अपोजिट डोअर, बरं ज्या बाजूला डोअर असतो डोअरच्या अपोजिट साईडला विंडो असतेच, म्हणजे व्हेंटिलेशन प्रॉपर होतं. कारण जी हवा घरात आली ती तशीच बाहेर गेली पाहिजे ना, मग डोअरच्या अपोजिट साईडला विंडो असते फॉर व्हेंटिलेशन. ॲट प्रॉपर हाईट फ्रॉम फ्लोअर, जनरली फ्लोअरपासून एका प्रॉपर हाईटवर विंडो असते. फ्लोअरपासून प्रॉपर हाईटवर म्हणजे 0.75 to 0.9 मीटरपर्यंत एवढी हाईट, म्हणजे एवढी हाईट असते. आपल्या कमरेपासून वरती जनरली काय असते, विंडोची हाईट असते. हे झाले लोकेशन ऑफ द विंडोज. विंडो डोअरच्या अपोजिट साईडला असते. विंडो नेहमी त्या डायरेक्शनला असते जिथं लाईट आणि व्हेंटिलेशन प्रॉपर येईल. विंडोची हाईट ही सी लेवलच्या वर असते, सी लेवलच्या वर. स्टँडर्ड साईज, जनरली विंडोची स्टँडर्ड साईज फिक्स आहे. ॲज अ सिव्हिल इंजिनियर माहीत पाहिजे 1 मीटर बाय 1.2 मीटर, म्हणजे 1 मीटर जनरली विड्थ असते आणि 1.2 मीटर जनरली हाईट असते विंडोची. त्यानंतर विंडोचे वेगवेगळे कॉम्पोनंट कोणते, विंडोचे कॉम्पोनंट तेच जे डोअरचे होते. त्यामध्ये पाहायला भेटतं फ्रेम म्हणजे कडेची चौकट. त्यानंतर पाहायला भेटतं शटर, शटर म्हणजे ते पॅनल ओपन करण्याची पॅनल. त्यानंतर ग्लास पॅन्स, जर काचमध्ये काच असतेच, विंडोला प्रत्येक ठिकाणी काच असतेच. विंडो कधीच पूर्ण लाकडाची असू शकत नाही, नाही तर लाईट कसा आत येईल, म्हणून काचेचे पॅनल्स असतात. त्यानंतर हिंजेस म्हणजे बिजागिऱ्या असते आणि सील असतं. हे झाले कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ विंडोज. टाईप्स ऑफ विंडो, विंडो वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. फिक्स्ड विंडो, एक अशी विंडो आहे जी फिक्स असते, फिक्स्ड विंडो आहे. फिक्स्ड विंडो. स्लायडिंग विंडो असते जी स्लाइड होते. केसमेंट विंडो, केसमेंट विंडो असते. लोवर्ड विंडो, बे विंडो आणि क्लेरिस्टोरी विंडो. हे विंडोचे वेगवेगळे टाईप्स आहेत. कुठले पण 4 टाईप्स तरी नीट माहीत पाहिजे प्रॉपर. हे झाले विंडोचे टाईप्स, हे झाले कॉम्पोनंट. बघा इकडे पहा, ही फिक्स्ड विंडो आहे म्हणजे या विंडोला परत ओपन करता येत नाही. या विंडोचा उपयोग व्हेंटिलेशन करता नसतो, फक्त लाईट आतमध्ये येण्याकरता असतो. याला फिक्स्ड विंडो म्हणतात. स्लायडिंग विंडो म्हणजे आता स्लायडिंग डोअर्स आलेले आहेत विंडोला, म्हणजे स्लायडिंग पॅन्स आहेत, मग हे स्लायडिंग विंडो आहे. ही केसमेंट विंडो म्हणजे एका बाजूने ओपन होते फक्त, जसं आपण एखाद्या याचं झाकण उघडतो ना एखाद्या शोकेसचं, तसं ही केसमेंट विंडो एका बाजूने ओपन होते, ही स्लाइड होते स्लायडिंग विंडो. ही फिक्स्ड विंडो आहे. ठीक आहे. त्यानंतर डबल हंग विंडो म्हणजे एक तर वरची विंडो खाली येते, खालची विंडो वर जाते, याला डबल हंग विंडो म्हणतात. सिंगल हंग विंडो म्हणजे काय, फक्त वरची विंडो खाली येते किंवा फक्त खालची विंडो वर जाते, एकच होतं काहीतरी. सिंगल हंग विंडो. ही बे विंडो आहे पहा, बे विंडो म्हणजे काय, अशी वाकडी असते, या बाजूने 2 इकडून 1, अशी एल शेपची विंडो असते. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा एक क्लेरिस्टोरी विंडो, ही क्लेरिस्टोरी विंडो आहे या टाईपमध्ये. कॉर्नरला असते ती कॉर्नर विंडो, UPVC पासून बनवलेली UPVC विंडो. लाकडाची असते ती वुडन विंडो. अशा वेगवेगळ्या टाईपचे विंडोज असतात पहा. ओके. त्यानंतर विंडोजचे कॉम्पोनंट सुद्धा फार महत्त्वाचे आहेत. इकडे बघा विंडोजचे कॉम्पोनंट्स. तर विंडोजच्या कॉम्पोनंट जर आपण पाहिले तर विंडोजच्या कॉम्पोनंटमध्ये काय काय दिसतं पहा. हे बघा, हे बॉटम रेल, हा टॉप रेल, कडेची फ्रेम, विंडोची कडेची फ्रेम आहे. ठीक आहे. विंडोच्या वरच्या साईडला म्हणतात सील लेवल, खालच्या साईडला म्हणतात सील लेवल, वरच्या साईडला म्हणतात जॅम, JAMB. वरती जॅम आहे, खाली कोण आहे, सील लेवल आहे. ओके. हे बघा हे विंडोचे कॉम्पोनंट्स आहेत. ओके.
खालच्या साईडला म्हणतात सील लेवल, वरच्या साईडला म्हणतात जॅम. ठीक आहे. तर कॉम्पोनंट आणि टाइप्स ऑफ विंडो आता लक्षात आले असतील. आता पाहूया लिंटेल्स. बघा लिंटेल्स कुठे प्रोव्हाइड, लिंटेल्स म्हणजे काय? इट इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर प्रोव्हाइडेड ओव्हर ओपनिंग. विंडो आणि डोअर सारख्या ज्या ओपनिंग असतात त्या ओपनिंगच्या वरच्या बाजूला, विंडो आणि डोअर सारख्या ज्या ओपनिंग असतात त्या ओपनिंगच्या वरच्या बाजूला एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर प्रोव्हाइड केलं जातं, त्याला म्हणतात लिंटेल. लिंटेलचे वेगवेगळे टाइप्स कोणते? तर लिंटेल असतात टिंबर लिंटेल, स्टोन लिंटेल, ब्रिक लिंटेल, RCC लिंटेल. हे लिंटेलचे वेगवेगळे टाईप आहेत. लाकडाची लिंटेल असेल तर टिंबर लिंटेल, दगडाची असेल तर स्टोन लिंटेल, विटांची असेल तर ब्रिक लिंटेल आणि RCCची असेल तर RCC लिंटेल. आपण यातली RCC लिंटेल सगळ्यात जास्त यूज करतो. स्टीलची पण लिंटेल असते. ओके, इकडे बघा, हे बघा ही एक ओपनिंग आहे, एक तर ही विंडो असेल किंवा डोअर असेल. या ओपनिंगच्या वरती ही RCCची लिंटेल बसवली बा. जिथं जिथं ओपनिंग आहे त्याच्या टॉप साईडला लिंटेल असते. मग ती RCCची असते, स्टीलची असते. इट इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर प्रोव्हाइडेड ओव्हर द ओपनिंग मीन्स डोअर ऑर विंडोज. कळालं का रे लिंटेल? काय डाऊट आहे टाईप्स आणि याच्यामध्ये? 2-2 सेंटेन्स यामध्ये लिहायचेत, वाचायचेत. बरं, स्टेअर केस शेवटचा टॉपिक येतो या युनिटचा. स्टेअर केसचे कॉम्पोनंट कोणते? स्टेप ट्रेड म्हणजे हॉरिझॉन्टल पार्ट. बघा आपण पायरीवर चढतो की नाही, पायरीवर चढताना जो हॉरिझॉन्टल पार्ट आहे ना पायरीचा त्याला म्हणतात ट्रेड. जो व्हर्टिकल पार्ट आहे ना पायरीचा, व्हर्टिकल पार्ट, त्याला म्हणतात रायझर. त्यानंतर पूर्ण जी काही एक स्टेअर केस आहे त्याला म्हणतात फ्लाईट. थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर मध्ये थोड्या वेळ ना प्लेन पार्ट येतो त्याला म्हणतात लँडिंग. मग येतो स्ट्रिंजर. बरं, स्टेअर केसवर चढताना आपण हात ठेवतो पहा कडेच्या रेलिंगवर, ते असतं हँडरेल. आणि खाली असतो न्यूएल पोस्ट, खांब असतो ज्याला रेलिंग कलेक्ट केलेली असते. मग न्यूएल पोस्ट, हँडरेल, स्ट्रिंजर, लँडिंग, फ्लाईट, रायझर, ट्रेड हे सगळे कॉम्पोनंट आहे स्टेअर केसचे. कळतंय? चला तुम्हाला दाखवतो. फिगर काढता यायला पाहिजे. इकडे बघा, अशी असते स्टेअर केस. आता स्टेअर केसचा हा जो रेड पार्ट आहे ज्याच्यावर आपण पाय ठेवतो त्या हॉरिझॉन्टल पार्टला म्हणतात ट्रेड. म्हणजे डेफिनेशन कशी लिहाल? हॉरिझॉन्टल पार्ट ऑफ द स्टेअर केस त्याला म्हणतात ट्रेड. व्हर्टिकल पार्ट ऑफ द स्टेअर केस, हा जो व्हाईट पार्ट आहे का, व्हर्टिकल पार्ट ऑफ द स्टेअर केस त्याला म्हणतात रायझर. काही पायऱ्या, एवढ्या जो पायऱ्या आहे, एवढ्या सगळ्या पायऱ्या, ही एक स्टेअर केस आहे. या एक स्टेअर केसचा खालचा जो पार्ट आहे याला म्हणतात फ्लाईट. ही एक फ्लाईट आहे आणि ही दुसरी फ्लाईट आहे. 2 फ्लाईटच्या मध्ये थोडा वेळ आपण थांबतो या भागात, याला म्हणतात लँडिंग. हे जे कडेने आपण हात ठेवून याच्यावर चढतो ना याला म्हणतात हँडरेल. काय म्हणतात? हँडरेल. आणि हँडरेलला कनेक्ट करायला या ठिकाणी दिसतोय का एक खांबा कडेचा, हा बघा इथं, याला म्हणतात न्यूएल पोस्ट. काय म्हणतात? न्यूएल पोस्ट. आणि हे जे खालचा पार्ट आहे ना स्टेअर केसचा खालचा पार्ट त्याला म्हणतात वेस्ट स्लॅब किंवा त्याला म्हणतात स्ट्रिंजर. हे असे कॉम्पोनंट पार्ट असतात पहा स्टेअर केसचे. अशा पद्धतीने स्टेअर केसचे कॉम्पोनंट पार्ट आपण पाहिले. त्यानंतर येतं टाइप्स ऑफ स्टेअर केस. स्टेअर केस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. स्ट्रेट स्टेअर केस असते सरळ, एक असते डॉग लेग्ड स्टेअर केस. डॉग लेग्ड स्टेअर केस असते अशी अशी आणि परत अशी 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 फिरते ती. ठीक आहे. त्यानंतर ओपन वेल स्टेअर केस म्हणजे ज्या स्टेअर केसच्या मध्ये खड्डा असतो, ओपन वेल स्टेअर केस. स्पायरल स्टेअर केस स्पायरल आकाराची असते. आणि सर्क्युलर स्टेअर केस जी सर्क्युलर असते. ठीक आहे. हे झाले स्टेअर केसचे टाइप्स. ठीक आहे. इकडे बघा, हे बघा ही बायफ्युरेटेड स्टेअर केस आहे म्हणजे एक स्टेअर केसच्या 2 झाल्या, याला म्हणतात बायफ्युरेटेड स्टेअर केस. ही स्पायरल आहे पहा, अशी स्पायरल आकाराची आहे, ही स्पायरल स्टेअर केस आहे. मध्ये एक खांब असतो आणि त्याच्या भोवती अशी स्टेअर केस असते, याला म्हणतात स्पायरल स्टेअर केस. त्यानंतर हे बघा ही अशी सर्क्युलर आहे, मध्ये खांब आहे का याच्यात? नाही. ही अशी सर्क्युलर आहे, अशी राऊंड राऊंड फिरते, ही सर्क्युलर स्टेअर केस आहे. त्यानंतर हाफ टर्न स्टेअर केस म्हणजे सरळ जाते 90 डिग्रीमध्ये फिरते, याला म्हणतात हाफ टर्न स्टेअर केस. सरळ जाते 90 डिग्रीत फिरते, हाफ टर्न स्टेअर केस. स्ट्रेट स्टेअर केस म्हणजे त्याच्या फ्लाईट सगळ्या सरळ आहेत, एकही स्टेअर केस अशी इकडे तिकडे टर्न झालेली नाही,
याला म्हणतात स्ट्रेट फ्लाईट स्टेअरकेस, सगळं सरळ आहे. आणि ही असते ओपन वेल स्टेअरकेस. स्टेअरकेसच्या मध्ये असा खड्डा असतो, याला म्हणतात ओपन वेल स्टेअरकेस. ओके, मध्ये इथं खड्डा आहे पहा. असे असतात स्टेअरकेसचे टाईप्स. हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. प्रत्येक टॉपिक करताना त्याच्यावर 3 ते 4 सेंटेन्सेस लिहिता यायला पाहिजे, एवढा तो टॉपिक परफेक्ट पाहिजे. फिगर तर तुम्ही रेग्युलर हे पाहिलेल्या गोष्टी आहेत, याची फिगर तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने युनिट नंबर 4 जो 16 मार्कांचा आहे तो या ठिकाणी कंप्लीट होतो. काही डाऊट असेल तर विचारा. याच्यामध्ये जे टॉपिक्स मी सांगितले तेवढे परफेक्ट करा. टॉपिक्स लिहिताना मी फक्त टॉपिक्सच सांगितलेत, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन 2-3 सेंटेन्स तुम्हाला व्यवस्थित लिहायचे. त्यासाठी आज तुम्हाला हे युनिट नंबर 4 आणि 5 व्यवस्थित रीड करा. काय डाऊट आल्यास विचारा. ओके, बाय स्टुडंट्स.